नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टरला जो सब्जेक्ट आहे ईओई त्या सब्जेक्टचे आयएमपी क्वेश्चन आपण बघणार आहोत, जे की तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये येऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जे विद्यार्थी फर्स्ट इयर इलेक्ट्रिकलला आहेत, म्हणजेच फर्स्ट इयर इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टरला आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये MSBT महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशनचे सध्या एक्झाम सुरू आहेत आणि तुम्हाला इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टरला एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट आहे. त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो ईओई, एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, आणि त्याचा सब्जेक्ट कोड आहे 312309. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर त्या क्वेश्चन पेपर वरती सब्जेक्टचं नाव नसते तर सब्जेक्टचा कोड असतो. म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट कोड जर लक्षात असेल तर त्या कोडवरनं तुम्हाला तो पेपर कोणत्या सब्जेक्टचा आहे हे लक्षात येते. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 3 सेमी कंडक्टर ट्रान्झिस्टर या टॉपिकचे अतिशय महत्त्वाचे, जे की तुम्हाला फायनल पेपरमध्ये क्वेश्चन येऊ शकतात, असे क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी युनिट नंबर 1, युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 4 आणि 5 चे आयएमपी क्वेश्चन बघितले नसतील, त्या विद्यार्थ्यांनी ते आयएमपी क्वेश्चनचे व्हिडिओ बघून घ्या. तर चला बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला या युनिट नंबर 3 आहे सेमी कंडक्टर ट्रान्झिस्टर या टॉपिकचे आपण आयएमपी क्वेश्चन बघणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ द सिम्बॉल ऑफ एनपीएन अँड पीएनपी ट्रान्झिस्टर. ठीक आहे, हा 2 मार्काला तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एनपीएन ट्रान्झिस्टर आणि पीएनपी ट्रान्झिस्टरचे सिम्बॉल ड्रॉ करायचे आहेत. आता एनपीएन आणि पीएनपी ट्रान्झिस्टर म्हणल्यानंतर ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल्स असतात, बेस, कलेक्टर, इमिटर. ठीक आहे, तर तो सिम्बॉल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे 2 मार्कला. क्वेश्चन नंबर 2 आहे व्हाय बीजेटी इज कॉल्ड ॲज बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. बीजेटीला आपण बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर का म्हणतो हे तुम्हाला क्वेश्चन येईल परीक्षेमध्ये 2 मार्कसाठी. तर ह्या क्वेश्चनचं तुम्हाला व्यवस्थित आन्सर लिहा. ठीक आहे, कारण बीजेटीला आपण बायपोलार का म्हणतो. 2 टाईपचे ट्रान्झिस्टर्स असतात, एक युनिपोलार आणि दुसरा बायपोलार. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे लिस्ट द कॉन्फिगरेशन्स ऑफ बीजेटी. ठीक आहे, तर बीजेटीचे तुम्हाला कॉन्फिगरेशनची फक्त लिस्ट करायची आहे 2 मार्कसाठी. लिस्ट म्हणजे आता कोणकोणते कॉन्फिगरेशन्स आहेत, तर 3 कॉन्फिगरेशन्स आहेत बीजेटीचे: कॉमन बेस, कॉमन कलेक्टर आणि कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे स्टेट एनी 4 ऍप्लिकेशन्स ऑफ बीजेटी. कोणतेही बीजेटीचे तुम्हाला 4 ऍप्लिकेशन्स लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 5 डिराइव्ह द रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा. अल्फा आणि बीटाचं तुम्हाला रिलेशन दाखवायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 ड्रॉ द सिम्बॉल ऑफ एन चॅनल अँड पी चॅनल जेफीटी. ठीक आहे, तर तुम्हाला मेन म्हणजे या ठिकाणी एन चॅनल आणि पी चॅनल जेफीटीचा फुल फॉर्म काय आहे, जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, याचे तुम्हाला सिम्बॉल ड्रॉ करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 स्टेट द क्लासिफिकेशन ऑफ एफईटी. एफईटीचं डिटेलमध्ये क्लासिफिकेशन तुम्हाला लिहायचं आहे. एफईटीचं क्लासिफिकेशन म्हणजे काय लिहायचं आहे, जेएफईटी आणि मॉसफेट, डिटेलमध्ये त्याचे टाइप्स वेगवेगळे. ठीक आहे, ते तुम्हाला लिहायचे आहेत. एक ट्री डायग्राम ड्रॉ करायची आणि त्याचे सगळे टाइप्स लिहायचे. 2 मार्काला हा प्रश्न तुम्हाला फायनल पेपरमध्ये येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 कम्पेअर बीजेटी अँड एफईटी. ठीक आहे, बीजेटी आणि एफईटीचं कंपॅरिझन लिहायचं आहे. आता मेन परीक्षेमध्ये तुम्हाला 8 पॉइंट कंपल्सरी असतात 4 मार्कला असेल तर, पण तुम्हाला जेवढे पॉइंट्स आठवतात तेवढे मॅक्झिमम 10 ते 12 पॉइंट्स तुम्ही लिहायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 डिफाईन ट्रान्स कंडक्टन्स अँड एम्प्लिफिकेशन फॅक्टर. ठीक आहे, तर हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. याच्यापैकीच तुम्हाला फायनल पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, हे क्वेश्चन आणि पेपर झाल्यानंतर तुम्ही सुद्धा व्हेरीफाय करू शकता. त्याच्यामुळं तुम्हाला मी सांगतोय की हे अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. हे सर्व क्वेश्चन्स आजच बघून घ्या, तुम्हाला सोडवता येतात का. ठीक आहे, येत नसतील तर त्याची प्रॅक्टिस करा. या क्वेश्चनचा फायनल पेपरमध्ये नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. क्वेश्चन नंबर 10 ड्रॉ द सिम्बॉल ऑफ एन चॅनल अँड पी चॅनल मॉसफेट. ठीक आहे, एन चॅनल आणि पी चॅनल मॉसफेटचं तुम्हाला सिम्बॉल ड्रॉ करायचं आहे. क्वेश्चन नंबर 11 स्टेट द ऍप्लिकेशन्स ऑफ मॉसफेट. तर मॉसफेटचे तुम्हाला कोणतेही 4 ऍप्लिकेशन्स लिहायचे आहेत 2 मार्कसाठी. क्वेश्चन नंबर 12 कम्पेअर डी मॉसफेट आणि ई मॉसफेट. ठीक आहे,
तर कंपॅरिझन तुम्हाला 4 मार्कला येऊ शकते आणि ह्या कंपॅरिझनचा फायदा तुम्हाला जर समजा एखाद्या वेळेस तुम्हाला ड्रॉ अँड एक्सप्लेन डी मॉस्फेट असा प्रश्न आला तर कंपॅरिझनचेच काही पॉइंट्स तुम्हाला तिथं सर्किट डायग्राम त्याची डायग्राम ड्रॉ करून त्याला लेबलिंग करून एक्सप्लेन करता येते. त्याच्यामुळं कंपॅरिझनचे प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित अभ्यास करा. त्याच पॉइंटला तुम्हाला कंपॅरिझनच्याच पॉइंटला थेअरीमध्ये सुद्धा ऐन वेळेवर कन्वर्ट करता येते. ठीक आहे, त्याच्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, कंपॅरिझन केलात म्हणजे तुमचं थेअरीचा क्वेश्चन ड्रॉ अँड एक्सप्लेन डी मॉस्फेट आला तरी होते किंवा ड्रॉ अँड एक्सप्लेन ई मॉस्फेट आला तरी होते. ठीक आहे, त्याच्यामुळं हे व्यवस्थित अभ्यास करा. आता कंपॅरिझन म्हणजे तुम्हाला मेन पॉइंट्स कोणते असतात ज्याचे मार्क्स तुमचे जात नाहीत असे कोणते पॉइंट्स असतात तर सिम्बॉल डी मॉस्फेटचे, ई मॉस्फेटचे, त्याच्यानंतर त्याचे ऍप्लिकेशन्स, त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे तुम्ही ती डायग्राम ड्रॉ करू शकता. ठीक आहे, काय डिफरन्स आहे म्हणजे याचे किती टाइप्स आहेत आणि कुठे आपण यूज करतो. ठीक आहे, हे सगळे एक एक पॉइंट्स तुम्हाला लिस्ट करायचे आहेत. तर हे व्यवस्थित पॉइंट्स जर व्यवस्थित लिहिलात तुम्ही तर कंपॅरिझनचे मार्क्स तुम्हाला मिळतात. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 ड्रॉ अँड एक्सप्लेन ड्रेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन चॅनल डिप्लिशन मॉस्फेट. ठीक आहे, तर हे आता तुम्हाला इथं बघा घाई मध्ये विद्यार्थी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणले. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आता काय विद्यार्थी डिप्लिशन मॉस्फेट एक्सप्लेन करतात डायग्राम ड्रॉ करून, तसं नाही. या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणल्यानंतर तो जो ग्राफ आहे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसचा तो ग्राफ ड्रॉ करायचा आहे आणि ड्रॉ अँड एक्सप्लेन डिप्लिशन मॉस्फेट म्हणल्यानंतर त्याची जी कन्स्ट्रक्शनल डायग्राम आहे ती डायग्राम ड्रॉ करून एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यामुळे परीक्षेमध्ये व्यवस्थित क्वेश्चन वाचा. ठीक आहे, थोडं परीक्षेचं प्रेशर असल्यामुळं विद्यार्थी घाईमध्ये अगोदरचं वाचत नाहीत आणि समोरचं वाचून एक्सप्लेन करतात आणि तिथं आपण 10-15 मिनिटं लिहायला वेळ देतो आणि ते टाइम आपला वेस्ट होते. कारण प्रश्न तसा नसेलच विचारलेला तर ते तुम्ही लिहून काही फायदा नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित प्रश्न वाचायचं, काय विचारलेलं आहे एकदा काळजीपूर्वक बघायचं, मगच त्याचा आन्सर लिहायला सुरुवात करायचं. क्वेश्चन नंबर 14 एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन ऑफ पी चॅनल JFET. ठीक आहे, आता याचे कन्स्ट्रक्शनल डायग्राम ड्रॉ करा, त्याला व्यवस्थित नाव द्या आणि एक्सप्लेन करा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 एक्सप्लेन क्लास AB एम्प्लिफायर. तर वेगवेगळे एम्प्लिफायर्स आहेत. क्लास A आहे, क्लास B आहे, क्लास AB आहे, क्लास C आहे. ठीक आहे, या 4 एम्प्लिफायर पैकी क्लास AB एम्प्लिफायर येण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळं तुम्ही क्लास AB परफेक्ट करा, बाकीचे एम्प्लिफायर सुद्धा बघून घ्या. क्वेश्चन नंबर 16 डिस्क्राइब ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच विथ नीड स्केच. आता डिस्क्राइब म्हणल्यानंतर सुद्धा बघा एक्सप्लेन, डिस्क्राइब, ठीक आहे, एक्सप्लेन इन डिटेल्स असं तुम्हाला वेगवेगळे वर्ड्स क्वेश्चन मध्ये बघायला मिळतात. तर त्या ठिकाणी डिस्क्राइब म्हणल्यानंतर ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच ची डायग्राम ड्रॉ करायची आणि एक्सप्लेन डिटेल मध्ये करायचं. क्वेश्चन नंबर 17 ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ व्होल्टेज डिव्हायडर बायस. तर आता ह्या क्वेश्चन नंबर 17 मध्ये तुम्हाला फक्त सर्किट डायग्राम व्होल्टेज डिव्हायडर बायसची सर्किट डायग्राम ड्रॉ करायला सांगितलेली आहे. तर फक्त सर्किट डायग्राम ड्रॉ करायचा आणि जेव्हा प्रश्नामध्ये तुम्हाला ड्रॉ अँड एक्सप्लेन येते तर ड्रॉ करायचं आणि एक्सप्लेन करायचं. क्वेश्चन नंबर 18 ड्रॉ नीड स्केच DC लोड लाईन शोईंग Q पॉइंट ऑन आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ट्रान्झिस्टर. ठीक आहे, मेन म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं, DC लोड लाईन जो ट्रान्झिस्टरचे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सेंटरला DC लोड लाईन दाखवायचं. ठीक आहे, फक्त ड्रॉ करायला सांगितलेलं आहे, तर एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे का नाही, मग फक्त तुम्हाला ते कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19 कम्पेअर CB CE CC. तर कम्पेअर म्हणजे ह्या ठिकाणी कॉमन बेस, कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर हे तुम्हाला कॉन्फिगरेशन जे आहेत ट्रान्झिस्टरचे ते त्याचं कंपॅरिझन करायचे. आता कंपॅरिझन मध्ये सर्किट डायग्राम ड्रॉ करा म्हणजे ह्याचा काय फायदा काय होतो तुम्हाला, एखाद्या वेळेस ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ CB कॉन्फिगरेशन आलं समजा तर ते तुम्हाला तिथं ड्रॉ करता येते, किंवा ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ CE कॉन्फिगरेशन आलं तर ते तुम्हाला ड्रॉ करता येते, किंवा ड्रॉ द सर्किट डायग्राम ऑफ CC कॉन्फिगरेशन आलं तर ड्रॉ करता येते. त्याच्यामुळे कंपॅरिझनचे पूर्ण पॉइंट्स मॅक्झिमम जेवढे पॉइंट्स तुम्हाला त्या ठिकाणी बुक मध्ये मी लिहून दिलेले आहेत ते सर्व पॉइंटचा व्यवस्थित अभ्यास करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा थेअरी मध्ये सुद्धा होतो. ठीक आहे, तर लास्ट क्वेश्चन नंबर 20 ड्रॉ द आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स शोईंग डिफरंट रिजन इन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. ठीक आहे, म्हणजे ट्रान्झिस्टरचे तुम्हाला आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करायचे आहेत
आता रिजन्स दाखवायचे आहेत तिथं. तर ट्रान्झिस्टर मध्ये मेन किती रिजन्स आहेत? 3 रिजन्स आहेत. कोणकोणते? कट ऑफ रिजन, ऍक्टिव्ह रिजन आणि सॅच्युरेशन रिजन. हे ट्रान्झिस्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करून तुम्हाला ते दाखवायचं आहे, तिथं नावं ते लिहायचे आहेत. फक्त तुम्हाला क्वेश्चन नंबर 20 मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला एक्सप्लेन येईल, 6 मार्काला क्वेश्चन आला तर एक्सप्लेन येईल, ड्रॉ अँड एक्सप्लेन, तेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं क्वेश्चन व्यवस्थित वाचा. जिथं ड्रॉ म्हणलंय फक्त सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे, तिथं सर्किट डायग्राम ड्रॉ करा. ज्या ठिकाणी एक्सप्लेन वर्किंग प्रिन्सिपल वगैरे विचारलेलं असेल तर त्याच्या रिलेटेड सिम्बॉल, सर्किट डायग्राम ड्रॉ करायचा आणि एक्सप्लेन करायचं. आणि ज्या ठिकाणी ड्रॉ अँड एक्सप्लेन म्हणलंय ज्या क्वेश्चन मध्ये, तर तिथं तुम्हाला त्याची सर्किट डायग्राम ड्रॉ करून एक्सप्लेन डिटेलमध्ये करायचं आहे. ठीक आहे. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचे क्वेश्चन्स जे की तुम्हाला फायनल पेपरमध्ये, ईओईच्या फायनल पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतात. तर ह्या क्वेश्चनचा एकदा व्यवस्थित ॲनालिसिस करा. तुम्हाला ह्या क्वेश्चनचे आन्सर्स येतात का बघा. येत नसतील तर या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा आणि याच्या चांगल्या प्रकारे तयारी करा. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याचा नक्की फायदा होतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी युनिट नंबर 1, युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 4 आणि युनिट नंबर 5 जे ईओईचे आयएमपी क्वेश्चनचा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेला नाही त्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघून घ्या. ते सुद्धा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ह्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मॅक्झिमम तुमच्या पॉलिटेक्निकच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. असेच तुम्हाला पॉलिटेक्निक रिलेटेड अपडेट, आयएमपी क्वेश्चन सब्जेक्ट वाईज, ईओई असेल, त्याच्यानंतर तुमचा FEEचा पेपर आहे तर FEEचे आयएमपी क्वेश्चन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला येत जातील आणि त्या व्हिडिओचा, त्या क्वेश्चन्सचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं बोलता हूँ